मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. 16 जून 2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या पथकाने शहरात राबवलेल्या एका विशेष कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 2 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाई दरम्यान संशयित आरोपींची कसून झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये त्यांच्या ताब्यातून 2 धारदार कत्ते म्हणजे हत्यारे आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी एक गाडी हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. मोहरम सणाच्या काळात शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये आणि शांतता राखली जावी यासाठी पोलिसांकडून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असून आगामी काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरूच राहतील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. दिनांक 16 जून 2026 रोजी पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर साहेब यांच्या पथकाने श्रीरामपूर शहरामध्ये एका कॉम्बिंग दरम्यान 2 आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार कारवाई केलेली आहे. त्यांच्या ताब्यातून 2 कत्त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यांची गाडी जप्त करण्यात आलेली आहे. मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांच्याकडून हे शस्त्र जप्त केलेलं आहे. यापुढे पण या कारवाया अशा सुरू राहणार आहेत. याविषयी RKS न्यूजने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.